राम राम मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता चालू आहे इकडं चुलीवरती मस्त भाकरीचा बेत. तर दररोज आम्ही चुलीवर करतो, कधी गॅसवर पण करतो, कधी चुलीवर पण करतो. पण बघा, चुलीवरच्या भाकरीची चव ही वेगळीच असते. आता बऱ्याच जणांना कसं वाटतं, चुलीवर स्वयंपाक करणं म्हणजे खूप जुनी पद्धत वाटते. पण बघा ताईंनो, काय असतं की पद्धत जुनी असो वा नवीन असो, पण पारंपरिक ती पारंपरिकच. आपल्या आजीपासून पणजीपासून ही पद्धत आलेली आहे की चुलीवरचा स्वयंपाक हा खूप म्हणजे खूप मस्त लागतो, चविष्ट लागतो आणि चुलीवरची भाकरी ही एकदम खमंग अशी लागते. मग आता एक गॅसच्या तुटवड्यामुळे बऱ्याच सर्वजण चुलीवरचा स्वयंपाक म्हणतात. पण गावाकडं आणखीन ही पद्धत आहे चुलीवरच्या स्वयंपाकाची आणि ती चुलीवरच्या स्वयंपाकाची पद्धत ही खरंच खूप बेस्ट आहे. मग याच्यामध्ये काहीही कमीपणा वाटावा असं अजिबात विचार करायचा नाही. आपण चुलीवर स्वयंपाक करतो की मस्तपैकी गॅसवर किचन ओट्यावर उभारून स्वयंपाक करतो, याच्यापेक्षा महत्त्वाचं आपण किती सुखाने, समाधानी आणि आनंदाने आयुष्य जगतो हे असतं. बघा, स्वयंपाक कुठेही असो, तुम्ही कुठेही राहा, सिटीमध्ये राहा, खेड्यामध्ये राहा, पण तुमचं जीवन किती समाधानी आहे ह्याला महत्त्व असतं आणि तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये आनंद मानतात ह्याला जास्त महत्त्व असतं. त्याच्यामुळे नेहमी आनंदी खुश राहायचं, कधीच स्वतःला कमी समजायचं नाही. कारण गावाकडचं जीवन हे एकदम गावरान आणि समाधानी आणि आनंदमय असतं. गावाकडची सर ही कोणत्याच सिटीच्या राहणीमानाला येणार नाही. कारण गाव ते गाव असतं. गावाकडची माणसं ही खूप प्रेमळ आणि मायाळू असतात. आता याच्यात असं नाही की सिटीची माणसं कशी असतात, सगळीच माणसं चांगली असतात, पण काही जणांचे विचार वेगळे असतात, बस एवढंच. बघा, या चुलीवरच्या भाकरीचा वास जो संपूर्ण गल्लीत एकदम घमघमाट असा वास या भाकरीचा फिरत असतो, हो की नाही? मग तुम्हाला ही आठवण आली का नाही तुमच्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या भाकरीची? मला तर खूप आठवण येते बघा. चला तर मग या सर्वांनी चुलीवरची गरमागरम भाकरी खायला.